माश हा असा पदार्थ आहे जो हिवाळ्यामध्ये खावा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. कारण असं आहे की हिवाळ्यामध्ये जाठराग्नी प्रदीप्त झालेला असतो, तुमची डायजेस्टिव्ह जी पॉवर असते ती वाढलेली असते, त्याच्यामुळेच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूक लागते आणि हे खाऊ का ते खाऊ असं होतं. ती सुद्धा आपण खातो. बेसिकली माश म्हणजे काय तर उडीद, उडदापासून बनवलेले जे पदार्थ असतात ते जर का तुम्ही हिवाळ्याच्या सीझनमध्ये खाल्लेत तर त्याच्यामुळे ते पदार्थ योग्य प्रकारे तुमच्या शरीराद्वारे पचवले जाऊ शकतात. कारण का तुमचा जाठराग्नी प्रदीप्त असतो, तुमची पचवण्याची जी शक्ती असते ती हिवाळ्यामध्ये वाढलेली असते. अर्थातच वातावरणामध्ये गारवा असल्यामुळे भूक जास्ती लागते आणि त्याच्याद्वारे तुम्ही ज्या काही गोष्टी खाताय त्या पचवल्या जाऊ शकतात. आणि उडीद जे आहे ते पचायला जास्ती काळ लागतो, जास्ती वेळ लागतो, शरीरामध्ये जास्ती एनर्जी लागते, जाठराग्नी जास्ती लागतो. म्हणून उडीद जे काही आहे ते तुम्ही हिवाळ्याच्या सीझन मध्ये खाऊ शकता. तर उडदाचे वेगवेगळे पदार्थ कोणते हे मला वेगळं सांगायला नको, ते तुम्हाला अर्थातच माहिती आहे. माहिती नसतील तर ते पदार्थ तुम्ही युट्यूबवरती बघू शकतात. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा.